पावसाळा संपत आला आणि श्रावणातलं कोरडं ऊन मात्र दिसू लागलं आणि रायगडचे बांधकाम पाहण्यासाठी रायगडी गेला. राजांचा रायगडी मुक्काम झाला. रायगडाची पाहणी करून परत राजगडी आलं. तेव्हा राजगडाचं वातावरण गंभीर बनलं होतं. सदरेत आलं. आनाजी दत्तोंसारखी राजकारण धुरंधर माणसं सदरेत नतमस्तक उभी होती. राजाने विचारलं, आनाजी काय झालं? आनाजींनी ती कट्टू बातमी सांगितली. गडावर वाईट बातमी आली. औरंगजेबानं काशी विश्वेश्वराचं देऊळ उखडल्याची बातमी आली. विजेचा लोळ उतरावा तशी ती बातमी राजांच्या वरती कोसळली. राजांना काही बोले ना. आनाजी सांगत होतं आणि एवढंच नव्हे पण मथुरेतली श्री केशव देवांचं मंदिर हे उद्ध्वस्त झालं. औरंगजेबानं हिंदूवरती झिजिया कर पुन्हा बसवला. ही बातमी कळाल्यापासून मासाहेबांनी हाय घेतली आहे. गेले 2 दिवस त्यांनी पाण्यालाही स्पर्श केला नाही. राजा धावलं. महालात लोडाला टेकून जिजाऊसाहेब बसले होते. घरचे सारे भोवती बसले होते. राजांनी हाक मारली, मासाहेब. जिजाऊसाहेबांची घायाळ नजर सावकाश उंचावली. थरथरत उठल्या. राजा पुढे धावलं. जिजाऊसाहेबांना सावरीत असता जिजाऊसाहेबा कळवळून बोलल्या, राजा, औरंगजेबाने दावा साधला. आपलं काशीचं देऊळ पाडलं. तिथं त्यानं दगडांनी मशीद बांधली म्हणे. राजे, आपला धर्म बुडाला. आम्ही पोरके झालो. 70च्या जिजाऊसाहेबा उभ्या आयुष्यात कधी एवढ्या व्याकुळ बांधल्या नव्हत्या. हताश झाल्या नव्हत्या. त्या बोलाने राजांचं हृदय फाटून गेलं. जिजाऊसाहेबांना समजायला आलेले राजे त्यांनाच मिठी मारून रडू लागले. डोळ्यांतून टपुरे मोती ओघळू लागले. दाराशी आलेले आनाजी, मोरोपंत, बाळाजी ही मंडळी आतलं दृश्य पाहून जागच्या खरून राहिली. सारा महाल हुंदक्याने भरला. राजांनी कष्टाने स्वतःला सावरलं आणि जिजाऊसाहेबांना बैठकीवरती बसवलं. राजा म्हणाल, मासाहेब रडू नका, शोकावरा. हिंदू म्हणून घेता आणि रडू नका अहो म्हणून सांगता. तुम्हा पुरुषांची जात कोडगी बनल्यावर बायकांनी रडण्यापेक्षा काय करायचं? जिजाऊसाहेबा उफाळल्या. राजा म्हणाले, शांत व्हा मासाहेब. अजून आमचा स्वाभिमान गहाण पडलेला नाही. उत्तरेतल्या हिंदूंना कदाचित धर्माची चाड नसेल. राजपूत म्हणून देणारे धर्म विसरले असते. पण आम्ही तेवढे नादान बनलो नाही. तुम्ही काय करणार? जिजाऊसाहेबा उद्गारले. काय करणार नाही ते विचारा. औरंगजेबाला आपल्या कृत्याचा पश्चाताप करावाच लागेल. काशी विश्वेश्वराची शपथ घेऊन आज आम्ही प्रतिज्ञा करतो. औरंगजेबाला आम्ही क्षमा करणार नाही आणि आज ह्या घडीला आम्ही ते वैर पत्करत आहोत. जोवर आम्ही आमच्या कुलदैवतांचं मंदिर परत उभारणार नाही तोवर आमच्या मनाला मात्र शांतता लाभणार नाही. राजा भावनेच्या भरात नाही मासाहेब, ही भावनेच्या भरात केलेले वल्गना नाही. आम्हाला आमच्या ताकदीचा पुरा विश्वास. आज निर्धाराचा हवा होता. आम्ही बोललो त्याची सत्यता त्यांना पटली असते. औरंगजेब मोकाट सुटलाय. धर्माची नशा त्याच्या नजरेत उतरल्या. विजयाकर आता हिंदूंच्यावर लादला गेलाय. त्याला पायबंद बसायला हवा. आनाजी म्हणाले, जिजयाकर सोसता येईल पण तशा स्थितीत ते राजा हसलं. आनाजी, हा जिजया म्हणजे काय माहीत आहे का? आनाजी चाचरत म्हणाले, बिगर मुसलमानांच्यावर लादलेला कर. बस एवढं सोपं वाटतं जिजया? औरंगजेब एवढा खुळा नाही. उखडलेली मंदिरं पुन्हा उभं करता येतील. पंदबळी मन पुन्हा कशी उभी करणार? विश्वेश्वराला हात घालून औरंगजेबानं श्रद्धेला तळ झाला. पण त्या जखमी मनाला संपूर्ण दुबळं बनवणारा हा जिजिया. मोरोपंत, तुम्हाला जिजियाची कलमा आठवतात? मोरोपंतांनी होकारार्थी मन हलवले. राजांनी आज्ञा केली, सांगा मोरोपंत. आमच्या आनंदींना एकदा जिजियाकर समजू दे. मोरोपंतांनी क्षणाची उसंत घेतली आणि ते बोलू लागले, महाराज, जिजियाकराची 20 कलम आहेत. त्या कलमांमुळे हिंदूंना नवी देवळं बांधता येणार नाही. पाडलेल्या देवळांना उभारता येणार नाही. हिंदूंच्या पूजागृह देवळांच्या जागी मुसलमानांना उतरण्याचा हक्क राहील. एवढंच नव्हे तर ते कोणाही हिंदूच्या घरात मुसलमानांना शाही पाहुणा म्हणून राहण्याचा हक्क या जिजियाकरांनी दिला आहे.
हिंदू अपत्यांना मुसलमानी नावे ठेवण्याचा अधिकार नाही. त्यांना शस्त्र अथवा मोहोर खड्याच्या अंगठ्या बाळगता येणार नाही. मोरपंत थांबले. राजांची नजर एकदम त्यांच्यावर वळली. व का थांबलात? आनाजी एवढ्या हा जिजियात थांबत नाही. कोणाही हिंदूला मुस्लिमांच्या घराजवळ घर बांधताच येणार नाही. हिंदूच्या घरात कोणी वारलं तर यांना मोठ्यानं शोक देखील करता येणार नाही. हिंदूंनी मुसलमानांविषयी आदर दाखवला पाहिजे. सांगा अनाजी, हा रिवाज पाळला गेला तर या देशात आम्हा हिंदूंना कोणतं मानाचं स्थान राहील? आताच पायबंद घातला नाही तर सारा हिंदुस्तान मुस्लिम झाल्याखेरीज राहणार नाही. पण आपल्या हाती काय आहे? पुष्कळ आहे मासाहेब. एक ठिणगी देखील वनवा पेटू शकते मासाहेब. यापुढे आम्ही एवढं रान उठू की दक्षिणेतली मोगलाई हादरून जावी. औरंगजेबाला दक्षिणेत उतरावंच लागेल. आजवर कोणी शिकवला नसे असा धडा आम्ही औरंगजेबाला शिकू. राजांच्या बोलण्याने सारा आनंदले. अनाजी तोषाने म्हणाला, राजा आज्ञा हवी. मुलखात एकही मशीद उभी दिसणार नाही. राजाने अनाजीवरती नजर खेळवली. ते खिन्नपणे हसत म्हणाले, वा अनाजी, संतापाच्या भरात विवेक विसरलात. अविवेकाचं उत्तर अविवेकानं का द्यायचं असतं हे उत्तर नाही, तो विचारही मनात आणू नका. बाळाजी जी, आम्हाला दिल्लीला तातडीनं खलिता पाठवायचा आहे. लेखन साहित्य घेऊन या. बाळाजी गेले आणि फडातून सर्व साहित्य घेऊन आले. राजा एरझाऱ्या घालीत होते. एकदम ते बाळाजींना म्हणाले, वर औरंगजेबाचा मायनाल्या. जी. राजा मजकूर सांगत होते. आम्हा हिंदूंचे परमपवित्र देवस्थान काशीचे श्री शिवशंकराचे पवित्र मंदिर तुम्ही धर्मांध म्हणून पाडले. त्यावर मशीद उभी केली. पराक्रम थोर केला. आईच्या घमंडीत आपण असाल हा अभिमान लटका. हे थोड्या दिवसात आपल्या निदर्शनास येईन. आपण उत्तरेस सत्ताधीश असाल पण दक्षिणेतली आमची सत्ता आहे हे विसरता. मनात आणले तर दक्षिणेतील प्रत्येक मशिदीचं मंदिर करायला वेळ किती. इस्लाम धर्म आम्ही तुमच्यापेक्षा जास्त जाणतो. माणुसकी जाणीत नाही तर धर्म कसला. हिंदूंना जुलमानं वाटवणं, जिजया करायची अकारणे करणे हे इस्लामच्या बंद्याला न शोभणारे वर्तन. ते तुम्ही करीत आहात, केले आहे. आम्ही ते कदापि सहन करणार नाही. इथे तर तुमचं राज्य नाही, पण जेथे आहात तीही पवित्र भूमी तुमची नाही. एक ना एक दिवस तुमची दिल्ली तख्त उखडून तुम्ही पाडलेल्या मंदिरांची उभारणी आम्ही करू. तेव्हाच आम्ही स्वस्थ बसू. आमचं वैर निभावण्यास आमचा परमेश्वर तुम्हा सामर्थ्य देऊ. राजांनी उसंत घेतली. पुतळाबाईंच्याकडे वळून म्हणाला, मासाहेबांचं ताट घेऊन या. शिवा मासाहेब, असं दुबळं बनवून चालणार नाही. अधर्माविरुद्ध भांडायला उभं राहायचं बळ सत्पूर्वक माणसांच्या अंगी असायला हवं. मिर्झा राजांची सारखी माणसं दुबळी ठरली. त्यांनी बगल दिली म्हणून औरंगजेब पुढे धरला. गुंडांच्या धक्काधक्कीला चांगली माणसं भितात, ती मागे सरतात. तेव्हाच गुंडांची मालिका आघाडीवरती दिसते. त्यावेळी हाताश होऊन चालणार नाही. शेजारी बसून राजांनी जिजाऊ साहेबांना जीव घातला आणि दुसऱ्या दिवसापासून राजांनी आल्या फौजेला गोळ्या होण्याचं हुकूम सोडलं. राजांनी मिळेल तेवढा दारुगोळा, हत्यारे, बंदुका खरेदी करण्याची आज्ञा फडाला दिली. राज पुरं बेचैन बनलं होतं. सायंकाळी राजा माचीकडे गेला असता प्रतापराव गुजरावजी सोमनाथ परत आल्याचं कळलं. संभाजी राजांच्या जहागिरीची तजवीज पाहायला गेलेले सेनापती आणि रावजी सोमनाथ वर्दी न देताच परत येतात. याचं राजांना आश्चर्य वाटलं. राजा तसंच वाड्यातलं परतलं. प्रतापराव गुजर आणि रावजी राजांची वाट पाहत होतं. सदर येतच राजांनी विचारलं, प्रतापराव, अहो काय झालं? प्रतापांच्या चेहऱ्यावरती हास्य होते. ते म्हणे, महाराज चिंता करण्याचं कारण नाही. औरंगजेबानं हिंदूवर आग पाडायला सुरुवात केली. मोगलाईत त्यामुळे प्रजा त्रस्त झाली. आम्ही औरंगाबादेला असता औरंगजेबानं आम्हाला अटक करण्याचा हुकूम शहाजादा मुइझमला पाठवला. त्याची बातमी आधीच शहजाद्यांना लागली. शहजादे औरंगजेबाच्या बाजूचे नव्हते. त्यांनी आम्हाला सूचना दिली. रातोरात फौजेसह मी औरंगाबाद सोडलं. तसाच रावजींना वरळात निरोप पाठवला. आम्ही सर्व सुखरूपपणे परत आलो. राजांनी समाधानाचा निश्वास सोडला. प्रतापरावांनी सांगितलं, महाराज
वराडातून रावजी तसेच आले नाहीत. मात्र निरोप पोचताच मोगलाई ठाण्यांची लुटालूट करीत लाखो रुपयांची लूट घेऊन रावजी परत आले. रावजी हे खरं? राजांनी विचारलं. रावजी म्हणून नाईलाज झाला महाराज. आपण आग्र्याला जाताना वाट खर्चाला दिलेले 1,00,000 रुपये औरंगजेबानं कापून घेतले. ते आम्ही विसरलो नाही. त्यावर कळस म्हणून हा कट रचला. तह मोडलाच होता. मग हात हालीत आपल्या समोर येणं बरं वाटलंच नाही मला. म्हणून येताना औशापर्यंत सर्व वराळपर्यंत लुटीत आलं. 20 लाखांची लूट मिळाली. वा रावजी, शाबास तुमची. राजा पुढे होऊन रावजींची पाठ ठोकटीत म्हणाल, अशी समयसूचक माणसं आम्हाला हवी. औरंगजेबाबरोबर वैर उगवण्याचा पहिला मान तुम्ही मिळवला. आम्ही समाधान पावलो. रावजी, 2 वर्ष लष्कराचं पोट भरलं. शहाजाचा मित्र जोडला. ही गोष्ट बरी झाली. शिवाय मोगलाई वऱ्हाडाची ओळख झाली. थोर पराक्रम केला. आता मोगलाई मुलूक मारून खावायस वाव झाला. प्रतापरावांच्या आगमनानं राजांचं बळ वाढलं. अशा प्रकारे मोगलांचं आणि छत्रपती शिवरायांचा तह मात्र मोडला आणि औरंगजेबाने हिंदूंवरती जिजिया कर लादला. नेमका तो जिजिया कर कसा, हे संपूर्ण व्हिडिओ मात्र जरूर मात्र ऐका, शेअर करा. कारण कशा प्रकारे मात्र खऱ्या अर्थाने औरंगजेबाने हिंदूंवरती कशा प्रकारे अन्याय आणि अत्याचार केला हीच त्याची मालिका. त्यामुळे खरे छत्रपती शिवरायांना किती त्रास झाला असेल, कसं सहन केलं आणि स्वराज्य उभं केलं. जय भवानी, जय शिवराय.